आपण फक्त जय श्रीरामचा नारा दिला ह्या लोकांनी, ह्यांना माहिती आहे जय श्रीराम बोललं की आम्हाला मराठी पण भेटतात, आम्हाला गुजराती पण भेटतात, आम्हाला मारवाडी पण भेटतात, प्रत्येक जातीपातीचे लोक मिळतात, इथं प्रांताचे लोक मिळतात एका नाऱ्यामध्ये. पण त्याच्या मागे महाराष्ट्रात येऊन तुम्ही मराठी नारा कुठे आहे तुमचा? मराठीवर अन्याय झाला की मग ह्या सगळ्या पक्षांकडे जातात, मग कोणी मदत नाही केली की मग आपल्या येतात मनसेकडे. मग मतदानाच्या वेळेला आपण कुठे असतो मराठी लोक? ह्या मला असं मराठी लोक अडाणी का वागतात, अडाणीपणासारखे का वागतात? आपण कळणं गरजेचं आहे. अरे हुशार होणं गरजेचं आहे. जसे बाकीच्या परप्रांतीय हुशार आहेत, त्यांना माहिती आहे कोण त्यांचा नेता आहे, तसं आपल्याला कधी कळणार आपला नेता कोण आहे? आपल्याला भडकवलं जाते तरी आपल्याला कळत नाही. अरे आज बोलतात ना, खुल्ला बोलतोय तो की बीजेपीचं सरकार आलं आणि इथं आता मराठी बंद, आता गुजराती मारवाडी चालणार. हे भाषा बंद करायची काम आहेत ना आपली, मराठी संस्कृती बंद करायची काम आहे. फक्त अभिजात दर्जा दिला म्हणजे संपलं का? त्याच्यावर काम कोण करणार? फक्त बोलतात ना कायदे काढायचे, पण त्याची अंमलबजावणी कोण करणार? आपण काय करतोय मराठी लोक? आपण घरंगळत जातो.